मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थी हा केवळ उपासाचा दिवस नाही, तर आयुष्याला दिशा देणारा, पिढ्यांना समृद्ध करणारा दिवस आहे. उद्या या पवित्र दिवशी आपण एक साधा पण अतिशय प्रभावी उपाय करणार आहोत, गाईला एक विशिष्ट वस्तू खाऊ घालून 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपविण्यासाठी. संकष्टी चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पाच्या पूजेचा दिवस आहे. जेव्हा ही तिथी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी म्हणतात आणि या दिवशी केलेले पुण्य शेकडो पटींनी वाढते. शास्त्र सांगते, गणेश हा विघ्नहर्ता आहे आणि गाईला अन्नदान करणे हे 7 पिढ्यांचा विघ्न दूर करण्यास सहाय्यक असते. कारण गाय म्हणजे लक्ष्मीचा निवासस्थान आणि गायीचे अन्नदान म्हणजे थेट लक्ष्मीला संतुष्ट करणे. गाय ही केवळ प्राणी नाही, ती आपल्या संस्कृतीत कामधेनू म्हणून ओळखली जाते, जी सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. गायीचे महत्त्व वेदांतही वर्णन केले आहे. जेव्हा आपण तिला शुद्ध, सात्विक खाऊ देतो, तेव्हा ती कृपाकटाक्ष आपल्या घरावर आणि पिढ्यांवर टाकते. त्यामुळे गरिबी, आर्थिक संकट आणि पैशाची टंचाई कमी होते. हा उपाय करण्याआधी मन शुद्ध असणे आवश्यक आहे. सकाळी स्नान करून, स्वच्छ कपडे घालून आणि मनात बाप्पाचा व स्वामी समर्थांचा ध्यास घेऊनच हा उपाय करा. आवश्यक साहित्य: शुद्ध गव्हाचं दाणं किंवा तांदूळ, थोडेसे तूप, स्वच्छ पातेलं किंवा पान, पाणी. उपाय करण्याची योग्य वेळ: 1. सकाळी सूर्योदयापूर्वी. 2. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आरतीच्या आधी. सूर्याची किरणे आणि संध्याकाळची लाली या दोन्ही वेळा गायीच्या पूजनासाठी शुभ मानल्या जातात. गव्हाचे दाणे किंवा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवा. त्यावर थोडे तूप लावा. हे सात्विक अन्न होईल. जवळच्या गायीजवळ जा, ती बांधलेली असेल तर हळूवार तिच्या डोक्यावरून हात फिरवा. ही तिच्याशी संवाद साधण्याची पहिली पायरी आहे. अन्न देताना म्हणा, ओम गणपतये नमः, ओम गोमाते नमः. हा जप कमीत कमी 11 वेळा म्हणा. गायीला आदराने खाऊ द्या. ती खाते तोपर्यंत शांतीने उभी राहा. मनात आपल्या पिढ्यांच्या कल्याणाची प्रार्थना करा. खाऊ दिल्यानंतर उरलेले अन्न मंदिरात किंवा पक्ष्यांना द्या. हे पुण्य वाढवते. हा उपाय 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करण्यास मदत करतो असे म्हटले जाते. आर्थिक प्रगती, घरात सुख, शांती आणि कार्यात अडथळे कमी होणे, हे फायदे अनुभवले जातात. पण खरी शक्ती तुमच्या श्रद्धेत आहे. हा उपाय करताना मनातील भक्ती सर्वात महत्त्वाची आहे. गणपती बाप्पा आणि गोमातेच्या कृपेने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो. हा उपाय उद्या विसरू नका आणि अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा. मित्रांनो, आज आपण पाहिला एक साधा पण अतिशय शक्तिशाली उपाय. हा उपाय केवळ आपल्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी नाही, तर 7 पिढ्यांच्या कल्याणासाठी आहे. गणपती बाप्पा आणि गोमातेच्या कृपेने तुमचं आयुष्य आनंद, प्रेम आणि शांतीने भरून जावो हीच प्रार्थना. जर हा उपाय तुम्हाला भावला असेल तर तुमच्या मनातल्या अनुभूती कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या शब्दांतून इतर भक्तांनाही प्रेरणा मिळेल. आपली भक्ती आणि अनुभव शेअर केल्याने हे पुण्यकार्य आणखी वाढतं. अशाच पारंपरिक, शास्त्राधारित आणि भक्तिभाव वाढवणाऱ्या उपायांसाठी कृपा सिंधू स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे प्रत्येक नवा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळेल. लक्षात ठेवा, उपाय महत्त्वाचा आहे, पण श्रद्धा ही खरी ताकद आहे. स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा यांचा ध्यास घेतला तर कोणताही विघ्न, कोणताही अडथळा तुमच्यासमोर टिकू शकत नाही. चला, एकत्र उच्चार करूया. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.